हा बघा, हा आपला प्लॅटर आहे. यस, त्याच्यासोबत लगेच पाठवूनच दुसरी ऑर्डर आपली आली. हे बघा, ही सुरमई ना, सुरमई आहे आणि इकडं कोळंबी. चला नॉवेल सांगतोय एकदम बघा गंगा हा ना. येऊ पण जाऊ कोणी युट्यूब चॅनल बघून कोणच जाऊ दे. ढाब्याबद्दल ना थोडंसं पर्सनली बोलायचं आहे. आपण इथं नाही सर्वांसामने बोलणार, पण आपण जेव्हा गाडीत जाऊ ना तेव्हा आपण यांच्याबद्दल सर्व सविस्तर सांगू तुम्हाला काय आहे इकडं नेमकं ते. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही उरणवरून येणार असाल एवढ्या लांब तलोजाला, तर काही आवश्यकता नाही एवढ्या लांब येण्याची, कारण की इकडे येऊन आपली फसवणूक होणार नसेल तर आपल्या उरणमध्ये यांच्यापेक्षा कितीतरी चांगले ढाबे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही बघितली आपली, आपण पकवानला गेलो होतो. तिकडे आपण फॅमिली रेस्टॉरंट मध्ये फॅमिली घेऊन गेलो होतो आणि आज आपण चाललो तलोजाला. आपल्या मित्रांनी एक सजेस्ट केलाय, कुठला रे, काय नाव त्याचा, आयलँड वाईब्स. आयलँड वाईब्स हा मित्रांनी आपल्याला सजेस्ट केलेला आहे. हॉटेल म्हणजे ढाबा आहे तो. तर तो आज आपण सगळे मित्र परिवार आज निघालो ढाब्यावर. बघूया तिकडचा एक्सपिरियन्स आपला कसा असणार आहे. जे पण आपल्याला अनुभव येईल तो आपण तुम्हाला आपण तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करू. तर जे पण आपण काय तिकडे चांगला चांगला काय असेल ते आपण तिकडं दाखवू तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा, आधी आपले मित्र परिवार सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत. इकडे हर्षल बसलाय आणि एक मित्र आपला अजून येणार आहे नोवेल. तिकडं आपण जेव्हा पोहोचू ना ढाब्यावर सर्वजण असतील, तिकडे आपण पोहोचल्यानंतर डायरेक्ट आपण ढाब्यावर गेल्यावरच भेटूया. मित्रांनो, आपण फायनली तलोजामध्ये पोहोचलेलो आहे आणि आयलँड वाईब्स हा ढाब्यावर पण आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता इकडं हायवेला, जेव्हा मेन हायवे आहे ना तिथं टच आहे, रोड टच. आणि आपले मित्र तिकडे बघू शकता. ओ गॉगल वगैरे लावून आहे भाई, अजय देवगण. तरी बघा, हे सगळे आपले मित्र परिवार आहेत आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये जाऊन बघूया. इकडे बघा, पार्किंगला पण भरपूर मोठं आहे आणि इकडं लाइटिंग संपूर्ण सजवलेलं आहे. आणि हर्षल आपला मित्र पुढंच आहे, तो आधी सर्वात आधी पहिला बघतोय. तर बघा, एंट्रन्सलाच किती मस्त वाटतंय. आणि चला आता आपण आतमध्ये एंटर करूया. मित्रांनो, जर तुम्ही फॅमिली येत असाल आणि जर फॅमिली आपल्या लहान मुलं कोण असतील तर त्यांच्यासाठी पण म्हणजे बघू शकता इकडं खेळण्यासाठी पण लहान मुलांना इकडं उत्तम सोय आहे. बघा, इकडं गाड्या आहेत आणि इकडं पोहण्यासाठी पण आहे, छोटा पूल आहे. आणि इकडं बघा, म्हणजे जेवण्यासोबत इकडं खेळण्यासाठी पण सोय आहे. लहान मुलांना जर तुम्ही फॅमिली येत असाल, लहान मुलं असतील आपल्यासोबत, तर त्यांच्यासाठी पण इकडं उत्तम सोय केलेली आहे इकडे, बघू शकताय. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये. जेवायचं काय प्रोग्राम आहे ना ते आपण बघूया. इकडे बहुतेक हा फ्री नाही आहे, इथं तिकीट आहे. जे इकडे गेम्स आहेत ना इकडे तिकीट आहे. मित्र तिकीट आहेत किती?
बाईकचे 100 रुपीज 2 राऊंड. किती मोठा राऊंड येईल पूर्ण. आणि हा जो पूर्ण ग्राउंड आहे ना इथं 2 राऊंड मारले जातील 100 रुपीजमध्ये बाईकवर. बाईक किंवा 4 व्हीलर जे काय गेलं ते. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. आणि सुरुवातच इकडं फोटोशूटसाठी पण इकडं केलेलं आहे बघा. आणि हा एक जोडा बसलेला आहे फोटोशूटसाठी. फर्स्ट व्ह्यूच किती छान वाटते बघा. चला आता मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया. आणि बघा आतमध्ये जातानाच इकडे संपूर्ण असं मस्त एक डेकोरेट केलेलं आहे की जे एकदम दिखावा चांगला वाटेल असा. तर चला बघा. हा बघा संपूर्ण मोठा ढाबा आहे. जिथं कुठं आहे तिथं बसायला भरपूर ठिकाणी जागा आहे. ते बघा इकडे पण आहे हा आणि इकडे पण आहे. तर आता आपण जाऊया. तर आपण इकडे बघा कारंजे पण लावलेले आहेत. नजारे एकदम चांगले चांगले आहेत. आणि हे बघा आपला टेबल इकडं पहिलाच बुक केलेला आहे. तुम्हाला 32 फूट कवा होते और आपका सिंपल लेना, मीटिंग लेना, 2 टेलीफोन कट लेना, 2 ब्रेड लेना, 6 बटर नान लेना, हम 2 राइस आहे, कच्चा राइस मांडले. कुठला तो प्लॅटर आहे तो आपण बोललो होतो. हां हां. हे दोघं आमचे ठरवणार काय ऑर्डर घ्यायचे काय नाही ते. स्वप्नील आपला जरा शांत बसलाय. तो बोलतो तुम्ही बघून घ्या नंतर शेवटला मी सांगतो. तुझा काय तुझी काय इच्छा. आपण फक्त इकडे हर्षल काय बघताय. तुम्ही काय बी मागवा. तुम्ही काय बी मागवा. हां तुम्ही काय बी मागवा. माझं खायचं काम आहे. हां स्वप्नीलचं काय म्हणणं आहे. स्टार्ट करणार अच्छा स्टार्ट ते करतील एंड टू कर. का 15 मिनिटं बोललाय. 15 मिनिटं बोललाय ऑर्डर नाही. 15 मिनिटं बोललाय. मी त्याला विचारला 15 मिनिटं. मित्रांनो आपण ऑर्डर दिलेली आहे. काय ऑर्डर मध्ये दिलंय ना हे मी आता सांगत नाही. जेव्हा येईल ना तेव्हा तुम्ही बघा काय ऑर्डर मध्ये येणार आहे. ते बघा तरी अजून झोपण्याचं चालू आहे. काय मागवायचं आहे तो आहे का आपण मार्गासारखा हा इकडे काय ते विचारलं पाहिजे ना ड्रिंकचं काय नाही म्हणजे फॅमिलीसाठी ऍक्च्युली. आज तुमचा सहमित्र खाणार आहे का. 100% खाणार म्हणजे काय डाईट सध्या बंद आहे. मित्रांनो आता आपण सर्व ऑर्डर दिलेली आहे. आता फक्त आतुरत आहे ऑर्डर येण्याची. फुल पोटात कावले ओरडलेत. टाइमपास चांगलं काहीतरी ते मला शेव ते शेजवानचे बरोबर खातात ते शेव सूप याला सूप टाइमपास काहीतरी घेऊन या बोलते. तर टाइमपास पहिले आणलाय बघा. टाइमपासला पहिले पाण्याची बॉटल आलेली आहे. आणि मक्सलमध्ये काय सांगायचं. जर आता आपण आईसलँड वाईब्स मध्ये आलेलो आहे ना तर त्यासाठी सर्वात आधी पहिली सुरुवात आपण मेन्यू कार्ड पासून बघूया. तर मेन्यू कार्ड आधी बघूया इकडचे काय रेट्स आहेत ते. यायला पुस्तकात छापलं का आता.
हे प्लॅटरचं आहे ना? हे बघा इकडं हा प्लॅटरचे रेट आहेत. 5750चा एक प्लॅटर आहे. इकडं 4000चा एक प्लॅटर आहे. त्याच्यामध्ये काय काय नाही तुम्हीच बघा. इकडं एक 4444चा एक प्लॅटर आहे. इकडं 8000चा आहे. 7999चा इकडं एक प्लॅटर आहे. इकडं बघा बिग साईजचे पण आहेत. 9999चा आहे. 13999चा आहे. इकडं बघा 7,500चा आहे. इकडं 25,000चा पण आहे एक प्लॅटर. बघू शकता आता आपली ऑर्डर आलेली आहे. आणि हा बघा हा आपला प्लॅटर आहे. चला आता आपली मित्रांनो ऑर्डर आलेली आहे. आणि आता आपण आहे ना हा एवढा मोठा प्लॅटर संपवायचा आधी विचार करूया आणि सुरुवात करूया आता खावाला. सगळ्यांची तोंडा बघा कशी नुसती अशी सगळे प्लॅटरकडे बघतात. कधी आमच्या प्लेटामध्ये येते आणि आम्ही कधी खायला सुरुवात करतात. झोपलेली पहिली सुरुवात पण केली. येस त्याच्यासोबत लगेच पाठवूनच दुसरी ऑर्डर आपली आली. ही बघा ही सुरमई ना सुरमई आहे. आणि इकडं कोळंबी. अजून काय सांगितलेलं आहे ना एवढंच. चला हे सारी सर्वांना सर्व करतात. ओके बघा प्लॅटरमध्येच जे आपण मागवलं होतं ना त्या प्लॅटरमध्येच मेन कोर्सचं पण आयटम होते दोन. ते काय नाव आहे यांचं? मूर मटका आणि चिकन लाहोरी. ओके तर बघा एक चिकन लाहोरी आहे आणि एक मूर मटका आहे. आणि याच्यामध्ये एक आहे बटर रोटी नान आहे. बटर नान पण आहे. आणि ते सुरमई आणि कोलबी मागवली होती ती आपण वैयक्तिक वेगळी मागवली होती ना. ओके तर हे सर्व प्लॅटरमध्ये होता. तर सर्व केलेलं आहे आपल्याला. चला आता आपण हे खायला सुरुवात करूया. आणि बघा राईस मधले दोन नवीन आयटम आलेत. इकडं हे बघा मंडी आणि कापसा हे दोन राईसचे नाव आहेत. मंडी आहे आणि कापसा आहे. हे दोन आपल्याला ते प्लॅटरमध्ये झालेले आहेत. तर प्लॅटरमध्ये भरपूर काय आयटम होते. हे सर्व प्लॅटरचे आयटम आपण खातो. फक्त आपण एक्स्ट्रा मागवला होता त्याच्यामध्ये ते फक्त सुरमई आणि कोलबी एवढाच मागवला होता. बाकी इकडचा रिव्ह्यू काय आहे ना रेट टेस्ट कशी आहे काय कसे आयटम कुठले कसे आहेत ना हे आपण जेवल्यानंतर आपण सर्व सविस्तर सांगू. बघा मित्रांनो आपला सर्वांचा जेवण झाला. जेवण करून सर्वांचं झालेलं आहे. आणि शेवटची एक डिश आले ती म्हणजे आमची बडीशोप. आता सगळी पोरं आहेत ना आपले रिव्ह्यू देतील की इकडं आल्यानंतर काय टेस्ट होती जेवणाची. तर पहिली टेस्ट हर्षलनी सांगितलेली आहे. रिव्ह्यू दिलेला आहे. तुला नोवेल सांगतोय एकदम बंगाल हा ना. चला दादाजी बनायचा पैसे ठीक ठाक.
येऊ पण जाऊ कोणी कोणाचं युट्यूब चॅनल बघून कोणच जाऊ नये. आपलं मुळात असेल ना आपण स्वतः घरामध्ये. ओके, तर मित्रांनो आपल्याला आहे ना आजच्या या ढाब्याबद्दल ना थोडंसं पर्सनली बोलायचं आहे. आपण इथं नाही सर्वांसामने बोलणार, पण आपण जेव्हा गाडीत जाऊ ना तेव्हा आपण यांच्याबद्दल सर्व सविस्तर सांगू तुम्हाला काय आहे इकडं नेमकं ते. चला आपण गाडीत जाऊया आणि गाडीतच इकडं पहिला बिल वगैरे पे करूया, त्याच्यानंतर गाडीत रिव्ह्यू सांगू आम्ही तुम्हाला. एकुलती एक डिश मस्त आली बडीशेप. पहिला असं होतं मित्रांनो आमची जिरली. हा, नोवेलचं म्हणणं असं आहे की आमची जिरली. मित्रांनो आपल्या सर्वांचं जेवण झालंय आणि आता आपली परतीचा प्रवास चालू आहे. मित्रांनो तुम्हाला तिथला रिव्ह्यू द्यायचा होता, तर खरं सांगायचं झालं ना तर आपण एकाची व्हिडिओ बघितली होती, जो युट्यूबर आहे, तो ब्लॉगर आहे. त्याचं नाव नाही घेत आपण, तो फेमस ब्लॉगर आहे, कुठला आहे ते पण सांगत नाही, पण त्याची व्हिडिओ आपण बघून आलो होतो या आयलँड वाईब्स. मित्रांनो युट्यूबरला ना मला सांगायचं आहे की जर तुम्ही रिव्ह्यू देताय ना तर खरा रिव्ह्यू द्या, कारण की तिकडे आम्ही गेलो, आम्हाला तो आम्ही प्लॅटर मागवला, त्याच्यामध्ये एकही पदार्थ गरम भेटला नाही. त्याच्यामुळं टेस्ट पण नव्हती, एकाला टेस्ट पण नव्हती आणि काय तो सगळा फ्रीज मधला होता पदार्थ. तरी असं तिकडं आपल्यासोबत झालेलं आहे. ही म्हणजे खरं ती फसवणूकच आहे आपल्यासोबत, कारण की खरं म्हणजे त्या युट्यूबरनी पण आपल्यासोबत फसवणूक केली. त्याची आता तो फेमस आहे म्हणजे त्याचे व्ह्युअर्स भरपूर आहेत. तो ऍडव्हर्टाईज करतोय ना तर त्याला आपण एवढंच सांगू की तुम्ही असे खोटे ऍडव्हर्टायझिंग करू नका. जे आहे ते स्पष्ट सांगा की बाबा नाही खरं होता चांगला की नव्हता चांगला, तर लोक असे फसवणूक होणार नाही लोकांची. तर आज आपल्याला इकडं काय आवडलं नाही, पैसे घेतले भरपूर, पण टेस्ट जशी त्यांनी सांगितली होती ना युट्यूबरने तशी काही टेस्ट नव्हती इथं. तर तुम्ही पण इकडे या, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही बघा. आम्ही बोलत नाही की नका येऊ, फोटो काढण्यासाठी उत्तम आहे. हा, बाकी सर्व आयोजन त्यांचं सर्व चांगलं आहे, पण टेस्ट एवढी खास नाही. जे पदार्थाला टेस्ट होती ते होती, सर्वच पदार्थ काय वाईट नव्हते, पण प्लॅटर पूर्ण फेल होता. आणि जी मच्छी पण आपण सांगितली होती ना सुरमई, ती पण संपूर्ण फ्रोझन होती, फ्रोझन वाली होती. बघू शकता आपले मित्र पण सांगतात इकडे. बघा स्वप्नील आहे. स्वप्नील तू काय सांगशील? एकदम थर्ड क्लास. असा हा रिव्ह्यू होता या आयलँड वाईब्सचा. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही उरणवरून येणार असाल एवढ्या लांब तलोजाला, तर काही आवश्यकता नाही एवढ्या लांब येण्याची, कारण की इकडे येऊन आपली फसवणूक होणार नसेल तर आपल्या उरणमध्ये यांच्यापेक्षा कितीतरी चांगले ढाबे आहेत. असं तुम्ही आता कमेंट कराल मग तुम्ही कशाला गेलात, असं काय नाही. आम्हाला अनुभव घ्यायचा होता का आता आपण त्या युट्यूबरची व्हिडिओ बघितली होती, पण आता अनुभव आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही जेन्युइनली जो अनुभव आम्हाला भेटला तो आम्ही सांगतोय, आम्ही खोटा काय सांगत नाही. तर तुम्ही उरणवरून येत असाल तर एवढ्या लांब येण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या उरणमध्येच कुठेतरी चांगला ढाबे भरपूर आहेत, तिथलेच ढाबा एखादा चांगला बघा. तर चला आपण व्हिडिओ इथे संपूया. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्हीच सांगा आणि कमेंट करून सांगा.